नमस्कार मंडळी, उद्या येतात आपल्याकडे गणपती आणि घराची साफसफाई कलर काम सगळं झालेला हा. अजून गणपतीची महत्त्वाची तयारी म्हणजे गणपतीची माती. तर मातीसाठीचा लागणारं सर्व सामान असतात आपल्याला मिळतं जंगलात. मातीसाठी लागणाराचं सामान असतात, वस्तू असतात, जवळपास 7 ते 8 प्रकारचे असतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे म्हणजे असे लागतात. काही गोष्टी हे कॉमन असतात आपल्याकडे गावात. तर आपल्याकडे वस्तू लागतात. आमच्याकडे पहिली म्हणजे हरणा, ते तेरडो, त्याच्यानंतर कांगला किंवा कांगणा पण बोलतात काय काय जण, त्याच्यानंतर शेरवडा आणि सुपारींचो घड, कौंडाळा आणि काय लागतं कुमार, नारळ. काही जणांकडे तवसा पण लावतात, तर आम्ही तवसा लावत नाही. महत्त्वाचं म्हणजे आंब्याचा टाळ, तो काय तिकडेच मिळता घराकडे. पण कांगणा, शेरवडा, हरणा, तेरडो, कौंडाळा हे गोष्टी तुमका रानातच मिळतात. तर त्या आम्ही आता नेऊ किलो. तर आपण आता जाऊया पहिली शेरवडा काढू. जुन्या जाणत्या माणसांनी हे सगळे जागा ठेवल्यानी होते. ते जे सर्व हे वेली किंवा झाडं असायची तरी सगळे तिने राखून ठेवल्यानी होती. सेम आम्ही पण ज्यावेळी रानात फिरतो, अळम्यांका किंवा इकडे आमच्या जागेत आम्ही फिरतो, तर त्यावेळी ते स्पॉट सगळे लक्षात ठेवतो की या ठिकाणी आपल्याला हे गोष्टी मिळणारच. तर ते झाडा, ते वेली आम्ही तोडत नाही. मग आमका असे आता गणपतीच्या वेळेक वगैरे ते डायरेक्ट उपयोगात घेतात. बाकीचे लोक विकत आणतात, आमका हे जंगलात फुकट मिळतात. खूप मस्त असो व्हिडिओ असतो. आपण प्रत्येक गोष्ट जंगलातून आणून त्याची प्रत्येक म्हणजे कशी कुठल्या स्वरूपात मिळतात ता बघतलो. माती कशी बांधतात ता आपण बघतलो. कोणकोणती गोष्टी असतात ते का बांधूचे लागतात ते पण बघतलो. तर त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि तुमच्याकडे देखील मातीत या वस्तूंव्यतिरिक्त कुठले अजून वस्तू वापरतात ते देखील आमका कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सड्यावर आता जरासा रान वाढला, पण आमच्यात एक पहिली आम्ही जातो शेरवडा काढू. हरणा आणि ते तेरडो असा ह्यो काय सगळीकडेच मिळतात, त्यामुळे तो काय जास्त शोधायची गरज नाही पडत. पण कांगला, शेरवडा आणि काय रे कौंडाळा हे 3 गोष्टी ते जरा त्याची पूर्ण म्हणजे शोधूनच ठेवायचे लागतात आधी. कारण ते अचानक वगैरे असे काय नसतात आणि जवळपास असतात ते सगळे लोक घेऊन जातात. काय काय जणांतर विकतात, त्याच्यामुळे ते पूर्ण ओरबाडून घेऊन जातात. त्यामुळे आम्ही सर आमच्या जागेतच या ठिकाणी ती झाडं सगळी ठेवलेली असतात. मातीसाठी लागणारी वस्तूंपैकी आपली एक पहिली वस्तू भेटलेली असा हे असत शेरवाडा. एका मस्तपैकी अशी लाल फुलं येतात, त्याच्यानंतर ही पानं अशी पांढरी असतात, ही अशी हिरवी. तर हे आपण एवढे असे तोडून घेतलो. एवढे आपल्या एक जुडीसाठी भरपूर झाली. तर असे आपल्या 5 जुडे करूचे लागतात. तर त्याच्यासाठीची ही सर भरपूर आहे फांदी. तर ही आम्ही जागा अळंबी शोधताना बघून ठेवलेली होती, त्याच्यामुळे आपल्याला ही पटकन मिळाली. जास्त आपल्याला लागतले नाहीत, एक 5 ते 6 हे बस झाले. तर हे आपण असे थोडे थोडे तोडून आपण एक पिशवी आणली आहे, त्या पिशवीत आपण हे सगळा जमा करतलो. चला तोडून घेऊया. तर ही थोडी आपल्याक असत आणि थोडी असत कुमार. तर आमच्या 2 फॅमिलींका ही खूप होतली आणि मस्त एक सिंगलच झाडी असता. हे जर काही रस्त्याच्या बाजूक असली असती तर आपल्याक भेटली नसती. त्यामुळे ही जागा आम्ही बरोबर शोधून ठेवलेलो आहे ना कुमार. अळंबी शोधताना अजून थोडीशी बस झाली ना. होय त्याची एक होत ना जोडी. अजून थोडीशी काढू. हे काढूया खालची आहेत ती, फक्त ती वरची तकडची राहून देत. ही वाली पांढरी आहेत ती फक्त काढूया. तर जंगलात फिरताना आपल्याकडे कोयती असतात आणि आपण एवढी मोठी पिशवी हे आणली आहे टाकबुतूर. ह्या पिशवीत आपण सगळा घेऊन जातलो सामान. तेरडो आणि हे असतात ते का थोडंसं अजून आपल्या परत डबल ट्रिप मारूची लागते. बाकी ह्याच्यामध्ये आपली कांगला, कौंडाळा, हरणानी पण राहतात ना. हरणानी पण राहतली. ते हरणा काय सगळीकडेच भेटतात आपल्या साड्यावर, त्याचं काय टेन्शन नाही. चल आता नेक्स्ट आपल्याक कांगला बघूची असतात ना. चला. तर एक साड्याचं एक महत्त्व बघा किती. आता आमच्याकडे आपण बोलतो साड्यावर काय नाही. आम्ही अळंबी शोधूक येतो साड्यावर, करवंद शोधूक येतो साड्यावर, त्याच्यानंतर आता परत गणपतीच्या मातीचं सामान घेऊ येतो साड्यावर.
त्याच्यानंतर आता गवात वगैरे वाढला, गवात वगैरे लागतं आंब्याचे पेटिंग आणि भरूक, तर आपण भेटता सड्यावरच. बहुतेक गोष्टी सड्यावर मिळतात. लोक म्हणतात की सड्यावर काय नाही पूर्ण असाच असता, कातळ असतात, असं काय नसतं. जेवढं जंगल व्यवस्थित असता तसंच तेवढं जैवविविधता या सड्यांवर असतं. भरपूर वेळान शोधून आपल्या कांगला गावली आहेत, कारण आपली जी रेमीची जागा होती तिकडची कांगला कोण घेऊन गेला काढून. तर आपल्या ही शास्त्रापुरती गावली आहेत थोडीशी. ह्या एक असा इकडे, आणि ही खयत एकदम आमच्या शेताच्या जवळच. इकडे समोर ती झाडं दिसतात, तिकडे आमचं घर, आणि इकडे आपल्या ही कांगला मिळाली आहेत. थोडीशीच असत, थोडीशी आपल्याक विकत आणू करूयात बाजारात ना, तर ती काय घेता येतील. पण ही भेटली आहे तेवढी काढूया. हे बघा, तर ह्याची ही अशी वेल असता, पानं बघा या टाईपची असतात, आणि अशी खाय पण असतात. ही शक्यतो जंगलातच गावतात आपल्याक. तर हे बघा, ही अशी छोटीशी अशी फळं येतात ते का. आणि तिकडे मध्ये एक मोठं घड असता रे, पण तो गावना नाही कुंभऱ्या. हैसर मध्ये एक घड आहे, तो गावना नाही. कुमार गेला झाडीच्या त्या बाजून, मी असं इकडे एक काहीतरी पडला खाली, गावला. एवढीशीच गावली. कुमार आता घुसतात झाडीत. होतो हा डाव्या हाताक. हा होते त्याच्यात दोन एक थोडेसे असत. ह्याचे कोण काढून तर घेऊन गेला नाही. ह्यावेळी मग फुल कमी धरली आहेत किंवा ती फुलान गेली आहेत. हा हे बघा, हे असो प्रॉपर चांगलं असं घड असतं. तोच एक होतो. अजून त्याच्या बाजू काय झाडकटीत दिसतात काय. हा वैतक पण असत 4 दी. आमका थोडेसे आणूचे लागते वाटतं बाजारात ना. ही असा कुमऱ्यांची शेती. कुमऱ्या दोडक्या झाला काढूया. काकडीचं वेल दिसता. हे बघा, काकडीचं वेल असा, पण सर काकडी काय लागलेले दिसत आहे. हे बघा, छोटी काकडी होतच तयार. हे काय नाही रे, काय काकडे काय निलास काय रे. मग धरलेत नाहीत काय रे, अजून धरले होता कसा गणपती. काकडे नाही हो. हे आता दोडकी छोटी छोटी असत आहे सर. हे लावलेली आहेत गोंडे, तर ते गोंडे दसऱ्याक फुलतील. चला हे बघा, गोंड्यांचे सुरुवात झाली आता. योग धरक ह्यो असा भोपळ्याचो वेल. नेक्स्ट वस्तू असता सुपारी. तर सुपारी काढूसाठी आपण या ठिकाणी शिडी लावलेली असा, आणि ह्या असा कोयता घेतलेला असा. तर या हुकान तो एक घड काढतलो. 5 सुपाऱ्यांचं असं घड लागता. तर आता तो काढूया. पॅन्ट घाण येत नाही ना. नाही अरे वेल कॅच. किती 6 असत हा सांभाळून. हातात देऊ काय. बस झाली नाही तेवढी. बस झाली एकच. हो तुमच्याकडे असं ना गड आणलेलो. हो सुपाऱ्यांचो. हो ओके. सुपारीनंतर बाजूकच असा कौंडाळांचो वेल. थांबा मी कॅच पकडतोय हा. एकदम सेफ. अरे ओके, एक नंबर काम झालं. कौंडाळांचो वेल आमच्या टाकीच्या बाजूकच. त्यामुळे हैसरच आपल्याला भेटले. 2 असतात आपल्याला. 2च कौंडाळा लागतली आहेत. व्हायता एक पुढे गेला दी. हे बघा, छोटा असा पण चालता मस्तपैकी. ठीक आहे. अजून पण 2. अजून 2. एक नंबर काम झाला. चला सुपारी आणि या तो वेल पुढे करून घ्या. हवा तिस. अरे पडला काय. नाही हे बघ. अरे सॉलिड काम झालं. हो काय मस्तच. 4 गोष्टी आपल्याला आतापर्यंत मिळाले. शेरवाडा, त्याच्यानंतर कांगला, सुपाऱ्यांचो 5 सुपाऱ्यांचो घड,
आणि कौंडाळा असे 4 गोष्टी आपल्याला मिळाल्या. जे महत्त्वाचे रानात मिळतात ते आपण आणले. आणि आता आपल्या घराकडे जवळच असो आपण आणि इकडे हरणा आणि तेरडे काढतलो. तर इकडे आपल्या कलमातच इलो आपण. हो काय हो बघ ह्याच काढ. तर ह्यो असा तेरडो. तर थोडंसं आपल्याला एकदम आता रानासारख्याच कापूचा लागतला. आणि मग नंतर घराकडे ज्यावेळी तिच्या आपण जुडी करतलो तर त्यावेळी तो पूर्ण नीट करायचं. 1 नंबर. ह्यो बघा तेरडो झाल्यानंतर असत हरणा जरा थोडीशी विरळ असत तरी पण आपल्या शोधून काढू कवी. ती बघा तिकडे थोडीशी कोयत्यान तोडू कवी. बाकीची अशी हातान थोडीशी कुपळली तरी चालतात. जरा चांगली फुलं आहेत त्या फुलांच्या एका काढू कवी. हरणा यंदा फुलान गेली काय रे. जास्त अशी ना झुपकेदार नाही आहेत. थोडेसे पुढे बघू कवी कुपळान येतात. दिसतात खूप पण ते का फुला कमी आहेत. कशी जरा पिवळी फुलं चांगली असली ना निळी पिवळी फुलं जरा चांगली वाटतात मस्त पैकी ना झुपकेदार. पुढे बघूया तिकडे. इकडे असं आमची भात शेती आणि ह्याकडे आम्ही काढतो हरणा. हरणाने आपण आता तेरडो कापलेलो असा तर तो आता घरात घेऊन जाऊया. ती हे काय तेरड्याची जोडी काय ठेवलेली या हरणाची गावली तकडे आवडता. घेते चला. तर एवढी आपण आणली आहेत हरणा. जवळपास 5 ते 6 जोडी हो कवे पूर्ण क्लीन करून. कारण ह्याच्यात रान वगैरे असा. त्याच्यानंतर ह्यो असा तेरडो. तर ह्यो पण आपण 5-6 जोडी होतील या हिशोबाने आणलेलो असा आणि तुळशीजवळाकडे ठेवलं. आपण ही जी सर्व मंडपीसाठीचं फुलं आणलेलो असा तर ह्यो असं आपण आता क्लीन करून घेतलं. त्यातली फुलं वेगळी काढली आहेत हरणाची आणि रान वगैरे बाजूक काढला. तर आबा काका आणि साक्षी इकडे सर्व काम करतात. तर तेरड्याची पण आपण जी फुलं असतात ती पण अशी वेगळी करतलो. फुलं इकडे वेगळी ठेवतलो आणि बाकीचं जा विदाऊट फुलं आणि अशी देठ असतात ते बाजूक काढतलो. आणि त्याच्यानंतर एक कांगला शेरवडा असत त्याच्यानंतर कौंडाळा सुपारी. तर ह्यांका फक्त आपण बांधून जुडी वगैरे करून हे अशी असतात ती अशी जुडी करून हे मातीक बांधतलं होतं. हे आता सर्व इकडे काम सुरू असा. आणि ही असं आपली गणपतीची माती. तर ही आपण आधीच धुवून वगैरे ठेवलेली असा व्यवस्थित. आणि एका आता आपण वरती कापड लावतो कारण वर म्हणजे आमचा कौलर घर असल्यामुळे त्याच्यावर काय घाण वगैरे काय पडता नाही त्यासाठी वरून पॅक करतो. आणि अशी ही पूर्ण आपली लाकडाची माती असा. तर आपण आता गणपतीची जी माती असा ती लावलो वरच्या छपराक. त्याच्यानंतर बाजूसून झालर वगैरे लावलेली आहे. पूर्ण सर्व पडदे वगैरे लावलेले आहेत. आणि मातीच्या साहित्यामधलं पहिलं साहित्य म्हणजे आंब्याचं टाळ. तर नवीन माती बांधल्यानंतर पहिलं आंब्याचं टाळ बांधतो. त्याच्यानंतर मग नारळ, नंतर 5 सुपारींचं घड. त्या बाजूक आपण कौंडाळा लावलेली आहेत. आणि आता आपण शेरवडा कारण हिची हाईट थोडीशी कमी असता म्हणून हे आपण थोडेसे फ्रंट बाजूक घेतलं. आणि बाकी हरणा आणि तेरडो असा तो आपण जरा साईडने किंवा बॅक साईडला लावतो म्हणजे मूर्तीच्या वर या ठिकाणी ती जी सर्व फुलं असं तो येणार नाही. कारण आमच्या इकडे ह्यो चौरंग असल्यामुळे या ठिकाणी मूर्तीची हाईट थोडीशी एकदम वर जातात. साधारण 1.5-2 फुटापर्यंत हाईट असतं आपल्या गणपती बाप्पांची. त्याच्यामुळे ती सर्व फुलेरो चेहऱ्यावर येतात. तर तो आपला येऊ नये म्हणून बॅक साईडला शक्यतो हरणाची फुलं आणि तेरडो ठेवतो. आणि जी फ्रंट साईडला शेरवडा त्याच्यानंतर कांगला असत ते आपण सर्व लावतो. नारळ वगैरे आपण शक्यतो साईड कॉर्नरला लावतो म्हणजे जर समजा काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर तो पडलो तर बाजूक पडत मूर्तीवर काय डॅश होणार नाही. तर थोड्या वेळात आपली माती बांधून होईत. भारी माती एकदा बांधली की एकदम पूर्ण समोरून फ्रंट एकदम सॉलिड दिसतेली. तर फायनली आपली माती रेडी झालेली असा.
तर आपण हरणाची फुला, त्याच्यानंतर तेरड्याची जोडी, हे सर्व शेरवडा, कांगला आणि नारळ, त्याच्यानंतर कौंडाळा. तर टोटल फायनल आपले आता सर्व रेडी झालेले असतात. झालर पण लावलेली आहे, आता फक्त लावायची ते का तोरणा लावल्याने की या ठिकाणी जो आपला चौरंगा असा, त्या चौरंगावर उद्या बाप्पा विराजमान होतील. अजून फक्त या ठिकाणी थोडीशी लाइटिंग करूची असा, ती आता करू. भारी. तुमच्याकडे माती कशी सजवतात आणि त्याच्यामध्ये कोणते हे रानातले वस्तू वापरतात, तर त्यांची माहिती आमका कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी आता उद्या आपण गणपती आगमन होताला आमच्या बाप्पांचा, तर त्या व्हिडिओमध्ये भेटू. तर ह्यो व्हिडिओ मी इकडेच एंड करतोय. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा.